भारतातलं एक असं शिवमंदिर जे हिमालयात इतक्या अवघड ठिकाणी असून सुद्धा प्रत्येक शिवभक्ताला आयुष्यात एकदा तरी तिथे जाऊन भोलेबाबाचे दर्शन घ्यायची इच्छा असतेच। महाराष्ट्रातून देवभूमी उत्तराखंड आणि केदारनाथची ही ट्रिप करण्यासाठी पहिल्या दिवशी दिल्लीपर्यंत पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी बसने हरिद्वार पर्यंत पोहोचावे लागते आणि संध्याकाळी गंगा नदीच्या घाटावरची ही नयनरम्य गंगा आरती अनुभवावी। तिसऱ्या दिवशीच्या बस प्रवासात देवप्रयाग आणि रुद्रप्रयाग ह्या निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या तीर्थक्षेत्र दर्शन घेऊन सोनप्रयाग ह्या केदारनाथच्या बेस लोकेशनला पोहोचून मुक्काम करावा लागतो। अलकनंदा आणि भागीरथी या नद्यांचा देवप्रयाग ह्या ठिकाणी संगम होतो आणि या नदीला पुढे गंगा नदी या नावाने ओळखले जाते। चौथ्या दिवशी असतो केदारनाथचा 17 किलोमीटरचा ट्रेक, जो आपण चालत, पालखीने, घोड्याने किंवा पाठीवर बसून करू शकतो। त्या दिवशी मुक्काम असतो केदारनाथ मध्येच। पाचव्या दिवशी बर्फाच्छादित डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या केदारनाथ मंदिरात भोलेनाथाचे दर्शन घेऊन पुन्हा आपण सोनप्रयाग पोहोचतो। सहाव्या दिवशी हिमालयाच्या पायथ्याला असलेल्या अतिशय सुंदर अशा चोपता या गावी मुक्काम असतो। सातव्या दिवशी तुंगनाथ येथे सुंदर सूर्योदय पाहायचा आणि बसने बद्रीनाथला मुक्कामी पोहोचायचे। आठव्या दिवशी बद्रीनाथचे दर्शन घेऊन चीन सीमेवरच्या भारताच्या पहिल्या माना गावाला भेट द्यायची। नवव्या दिवशी ऋषिकेश मध्ये रिव्हर राफ्टिंगच्या ह्या अनोख्या सफारीचा आनंद घ्यायचा आणि ऋषिकेश दर्शन करून पुन्हा एकदा गंगा नदीवरील त्रिवेणी संगमावर गंगा आरती करायची आणि 10व्या दिवशी दिल्ली ते पुणे प्रवास। ही संपूर्ण 10 दिवसांची सहल फक्त 20,999 मध्ये पायवाटने 3 ऑक्टोबरला आयोजित केली आहे। पायवाटच्या अनुभवी टीम बरोबर ह्या यात्रेत सहभागी होण्यासाठी ह्या नंबरवर कॉल करून आपली सीट आत्ताच बुक करा। बाकी सर्व डिटेल्स कॅप्शन मध्ये दिलेले आहेतच।